रामकृष्ण हरी वारकरी मंडळींनो, वारी म्हणजे श्रद्धा, वारी म्हणजे प्रेम, वारी म्हणजे पांडुरंग, वारी म्हणजे विठ्ठल, वारी म्हणजे मानवी जीवनाचा मोक्ष. संत ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली ही परंपरा आजही त्याच उत्साहाने सुरू आहे. गाव म्हणू नका, शहर म्हणू नका, तांडे म्हणू नका, वस्ती म्हणू नका, अवघ्या महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचरणी लीन होण्यासाठी येतात. अनवाणी पायाने डोईवर तुळशी, वृंदावन, हातात टाळ, मृदंग, भजन, कीर्तन आणि जोडीला नामस्मरण. यामुळे हा लांबचा पल्ला कसा पार होतो हे कळत पण नाही. काळ बदलला, समाज बदलला, तंत्रज्ञान बदलले, पण विठ्ठलाच्या भेटीची ओढ आजही लाखो वारकऱ्यांना पंढरपूरच्या दिशेने चालायला भाग पाडते. पण इथे प्रश्न हा पडतो की काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलत असतात. मग वारीचे स्वरूप पूर्वी जसे होते तसेच आजही आहे का, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काळानुसार वारीमध्ये झालेले बदल. VIP दर्शनामुळे वारकऱ्यांची होते गैरसोय. अनेक वर्षापासून आषाढी एकादशीच्या काळात मंत्री, आमदार, खासदार आणि इतर मान्यवरांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली जाते. त्यामुळे सामान्य वारकऱ्यांना तासनतास रांगेत थांबावे लागल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असतात. वारकरी संघटनांनी यावर अनेकदा नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे. पालखी सोहळ्यामध्ये सुद्धा राजकीय नेत्यांची उपस्थिती. पूर्वी पालखी सोहळा हा पूर्णपणे भक्तिमय मानला जायचा. आता अनेक राजकीय नेते पालखी मार्गावर स्वागत, सत्कार, बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन करताना दिसतात. यावर वारकरी संप्रदायातील अनेक ज्येष्ठांनी वारीत राजकारण नको अशी अनेकदा बाजू मांडली आहे. वारीमध्ये व्यापारीकरण सुद्धा वाढलेले दिसते. वारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ, धार्मिक वस्तू, कपडे, स्मृतिचिन्हे, पाणी, औषधे यांची विक्री होत असते. काही ठिकाणी तात्पुरती बाजारपेठसुद्धा भरवली जाते. स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा फायदा जरी होत असला तरी वारीच्या आध्यात्मिक स्वरूपावर व्यापारीकरणाचा प्रभाव वाढल्याची या माध्यमातून टीकासुद्धा चालू असते. वारीच्या काळामध्ये जाहिरातांचा सुद्धा भडीमार झालेला आहे. अलीकडच्या काळात काही कंपन्या पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, टी-शर्ट, टोपी किंवा इतर साहित्य वाटप करताना स्वतःच्या ब्रँडचा प्रचार करतात. समाजोपयोगी उपक्रम जरी असले तरी वारीत व्यावसायिक प्रतिमेचा प्रवेश झाल्याची चर्चा. आजकाल वाढलेला सोशल मीडियाचा प्रभावसुद्धा वारीमध्ये दिसून येतो. पूर्वी नामस्मरण आणि भजनावर भर असायचा. आता अनेक जण रील्स, सेल्फी, लाईव्ह व्हिडिओ आणि व्लॉग बनवण्यात व्यस्त दिसतात. त्यामुळे भक्तिभावापेक्षा प्रसिद्धीला महत्त्व दिले जात असल्याची टीकासुद्धा वारीमध्ये वारकरी आणि अभ्यासकाकडून अधूनमधून केल्या जाते. वारीमध्ये प्रशासनाचा सुद्धा वाढलेला हस्तक्षेप दिसून येतो. लाखो वारकरी सहभागी होत असल्याने पोलीस बंदोबस्त, ड्रोन, CCTV, आरोग्य तपासणी, नियंत्रण कक्ष, वाहतूक नियोजन अशा अनेक व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. हा बदल सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक जरी असला तरी वारीच्या पारंपरिक स्वरूपात बदल झाल्याचे काही जण मत व्यक्त करत असतात. वारीमध्ये अधूनमधून निधी आणि सुविधावरून सुद्धा वाद होतात. पालखी मार्गावरील रस्ते, शौचालये, पाणी पुरवठा, निवास व्यवस्था यासाठी शासन मोठा निधी खर्च करते. या कामांच्या दर्जावर किंवा निधीच्या वापरावर वेळोवेळी प्रश्नसुद्धा या वारीमध्ये उपस्थित झालेले दिसतात. पैठणमधील संत एकनाथ महाराजांच्या वारीच्या मार्गावरील वादसुद्धा लक्षात येतो. अलीकडच्या काही वर्षात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा पारंपरिक मान, पालखी आणि पादिका वाहून नेण्याचा अधिकार यावरून त्यांच्या वंशजामध्ये अनेक वर्षे न्यायालयीन वाद सुरू होता. हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. याशिवाय अलीकडच्या काळात पालखीचे व्यवस्थापन, परंपरेचे पालन आणि संस्थान व संबंधित घटकामधील अधिकार यावरूनही मतभेद समोर आले आहेत. या घटनामुळे वारीत श्रद्धेबरोबरच व्यवस्थापन, अधिकार आणि परंपरा यांचाही प्रश्न अधोरेखित झाला. तरीही वारीचे खरे वैशिष्ट्य हे सुविधामध्ये किंवा तंत्रज्ञानात नसून तिच्या संस्कारामध्ये आहे. हे सेवा, समता, शिस्त, त्याग आणि बंधुभाव हीच वारीची खरी ओळख आहे. बदलत्या काळानुसार वारीच्या बाह्य स्वरूपात बदल झाले असले तरी विठ्ठल भक्तीची ओढ, संतांचा विचार आणि वारकऱ्यांचा निस्वार्थ भाव
आजही तितकाच जिवंत आहे. म्हणूनच वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नाही, तर श्रद्धा, समता आणि मानवतेचा अखंड प्रवास आहे. ज्याने हा प्रवास निस्वार्थ भक्तिभावाने अनुभवला त्यालाच वारीचा खरा अर्थ उमगतो. मित्रांनो, या माहितीवरून आपल्याला वारीमधले काय अनुभव आहेत नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला वारी कशी वाटली हे सुद्धा सांगायला विसरू नका. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही वारकऱ्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका. जय हरी माऊली.